शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गहू पिकाचा अतिशय चांगल्या प्रकारे फुटवा झालेला आहे आणि एकंदरीत तुम्ही एकच झाड आहे, एका झाडाचा एवढा फुटवा झालेला आहे. तुम्हाला देखील गहू पिकाचा अशा प्रकारे जर फुटवा करायचा असेल तर नेमकी कोणती फवारणी करायची? आपलं त्यामध्ये घरचं गव्हाचं शेत आहे. जी वैयक्तिक मी फवारणी करणार आहे तीच फवारणी मी या ठिकाणी तुम्हाला आज सजेस्ट करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये वापरत असताना नॅनो DAP याचा त्यामध्ये वापर करायचा आहे. बऱ्याच वेळेस जे काही रासायनिक खतं टाकत असतो हे खालून दिल्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्या पिकांना उपलब्ध होत नाही, पण जर लिक्विड जर खत वापरलेलं असेल त्याच्यामुळे जास्तीत जास्त फायदा आपल्या पिकांना होऊ शकतो. म्हणून आपल्याला नॅनो DAP ह्या खताचा या ठिकाणी वापर करायचा आहे. 15 लिटरच्या पंपासाठी 50 ml वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो. आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, जे फुटव्यांचा बादशाह त्याला बोललं जातं ते म्हणजे की चॅलेंजर, याचाच त्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. त्यामध्ये ऑक्सिन सायटोकाइनिन नाही, याच्यामुळे जास्तीत जास्त नव्याने फुटवे निघायला फायदा होतो असो. चॅलेंजर आपल्याला वापरत असताना शेतकरी मित्रांनो 5 ml वापरायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, सध्याचं जे काही वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, धुकं वगैरे सकाळचं येत असतं, दमट वातावरण आहे, याच्यामुळे गहू पिकावरती काळ्या मावाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती पडलं जातं. आता त्याच्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो रोगार ह्या कीटकनाशकाचा या ठिकाणी वापर करायचा आहे. रोगार वापरत असताना आपल्याला 30 ml वापरायचा आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ह्या तिन्ही औषधांची एकत्रित करून पहिली फवारणी आपल्या गहू पिकाला करायची आहे. ज्यावेळेस आपलं गहू पीक साधारणपणे 30 दिवसाचं होईल त्यावेळेस ही पहिली फवारणी घ्यायची आहे. याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, निश्चितच तुमच्या गहू पिकाचा जास्तीत जास्त फुटवा व्हायला फायदा होणार आहे. तर तुम्ही देखील गहू पिकाला फवारणी घेतली नसेल तर निश्चित ही गहू पिकाला फवारणी करून पहा आणि अशाच प्रकारे गहू पिकाचा फुटवा त्यामध्ये नक्की मिळवा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.